भावानं वाट बघत होता कपिंग थेरपीचा व्हिडिओ तो आता आलेला आहे. कपिंग कशी केली जाते आणि कपिंग करण्याचे फायदे काय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा. कपिंग थेरपी ही चायना आणि वेस्ट एशियाची हजारो वर्ष पुराणी थेरपी आहे. थेरपी करायच्या आधी भावानं असं स्ट्रेच करायला लागतं सगळं बॉडी पार्ट. तर असे तेल वगैरे लावून मालिश पण होत्या मस्तपैकी. आता कपिंग थेरपी तुम्ही कोणकोणत्या बॉडी पार्ट्स वरती करू शकता हे तुम्हाला सांगतो. तर तुम्ही तुमच्या बॅक, स्टमक, लेग्स आणि आर्म्स वरती कपिंग करू शकता. कपिंग थेरपीचे फायदे तसे खूप आहेत. तर ब्लड फ्लो वाढवते, मसल टाइटनेस डिक्रीज करते आणि खूप असे फायदे आहेत. पण काय अजून एवढं सर्च केलं नाही. पण भावा तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकताय. तर इथून पुढे आपली कपिंग कशी होते ते बघा. तुम्हाला एका एका बॉडी पार्टची कपिंग दाखवते. बघा आपल्या बॅकची कपिंग केल्या पूर्ण. कपिंग झाल्यानंतर ह्याचं चोळाय पण लागतं ब्लड सर्क्युलेशन नीट व्हायसाठी. बॅक झाल्यानंतर आता त्या बारे आपल्या आर्म्सची. हे बघा असं पूर्ण आर्म्सला पण लावून घेतलं. थोडंफार मसल टाईट होत होता, दुखत होतं, तेवढं भावानं सहन करून घ्यायला लागतंय. नंतर बारी आली आपल्या भावा लेगची, कारण की स्क्वॉट मारून मारून लेगचा पाक चुरा झालाय. तर लेगचा मसल सोरनेस घालवण्यासाठी कप्स एक नंबर थेरपी आहे. लास्ट बार आहे आपल्या चेस्ट आणि स्टमकची. अहो एवढा मसल सोरनेस होता, दुखत होतं चोळताना पण. कपिंग लावून घेतले भावनं चेस्ट आणि स्टमकला. तर तुम्हाला सगळी माहिती कळली असेल आणि फायदे पण कळले असतील. बॉडी बनवायचं भाव सोपं नाही. बॉडी बनवायची असली तर असलं सगळे सोसायला लागतं. तेव्हाच कुठं बॉडी बनते. अजून काही कपिंग विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही कार्डवरती कॉन्टॅक्ट करू शकताय.